नमस्कार. तर आज आपण खूप दिवसांनी पॉली हाऊसकडे आलेलो आहोत. तर आज आपल्याला भरपूर कामे करायची आहेत. तर आज मी काय काय कामे करणार आहे ते आता मी तुम्हाला सांगते. तर पहिले तर आपल्याला संपूर्ण झाडांवर फवारणी करून घ्यायची आहे व पॉली हाऊसच्या बाहेर जे पेरूचे झाडे आहेत त्या झाडांना पण आता पेरू आलेले आहेत, तेही आता आपण तोडणार आहोत. व ही जी आपण मागच्या वेळेस कोथिंबीर लावली होती ती आता कोथिंबीर उगवून आलेली आहे. व तुम्ही हे पॉली हाऊस पहा, आपण जे सर्व जे रोपे लावले होते ते सर्व आता उगवून आलेले आहेत. नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर हा आहे ते म्हणजे एपिसोड 7. आपण किती लवकर या एपिसोड 7 पर्यंत पोहोचलो ना. आपण या पॉली हाऊस मध्ये जितके पण रोपे लावली होती तर त्या सर्व रोपांना आता फळे यायला सुरुवात झाली आहे. व ही जी तुम्हाला भेंडीच्या रोपांची लाईन दिसत आहे त्या सर्व रोपांना आता भेंडी यायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता सध्या आपल्याला 2 कामे करायची आहे. तर पहिलं आपल्याला असं काम आहे की या रोपांवर आपल्याला आधी फवारणी करायची आहे व दुसरं काम हे आहे की हे जे आपण भेंडी लावलेली आहे तर ही जी भेंडी आहे ती आता आपल्याला तोडायची आहे. चला तर मग सर्वात पहिले आपण या रोपांवर फवारणी करून घेऊयात. तर आता आपण फवारणार आहोत रूट बूस्ट. हे औषध रोपांवर काय काम करतं ते मी तुम्हाला सांगते. तर सर्वात पहिले तर आपण औषध पंपामध्ये टाकून घेऊयात. आपण सर्वात पहिले 1 टोपण औषध टाकणार आहोत आणि आपल्याला हे औषध एकदाच फवारायचे नाहीये. हे औषध आपल्याला लगातार 5 दिवस फवारायचे आहे. तर हे औषध फवारल्यामुळे काय फायदे होतात ते आता मी तुम्हाला सांगते. तर ह्या औषधामुळे रोपांची मुळं जी आहेत त्यांची वाढ होते, कारण जेव्हा मुळांची वाढ होते तेव्हाच रोपांचीही वाढ होते. चला तर मग लवकरात लवकर आपण झाडांवर फवारणी करून घेऊयात. तर आताच आपली या सर्व रोपांवर फवारणी करून झालेली आहे. तर आता आपण भेंडी तोडायला घेऊयात.
आता आपली फवारणीही करून झाली आहे व ही जी भेंडी होती तीही आता आपण तोडलेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत ते म्हणजे या भेंडीची भाजी. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे या पॉली हाऊसची काय दशा झालेली आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. ही जी लाईन आहे ती आहे वांग्याची व या लाईनीमध्ये एक वांग्याचं रोप आलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपण ह्या भेंडीला घेऊन आपल्या घरी जाऊया आणि आईला म्हणूया, धर आई, ह्या भेंडीची एक छानशी भाजी कर. आज पण काय भाजी करू? हे राणीचं तर पॉली हाऊस मध्ये कधी भाज्या पिकतात ना, मला तर असंच झाले. कालच कोबीची केली, आज पण कोबीची केली तर परत ही राणी म्हणाल रोज रोज तेच भाज्या खाऊ घालतीस. एकाला एक आवडतं तर एकाला हे आवडतं, नुसतं टेन्शनच आहे. आई, तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. कसलं ग सरप्राईज? हे बघ. एवढी सगळी भेंडी तू कुठून आणलीस? तू काय बाजाराला गेलतीस का? अगं सांग ना. अगं आई, थांब ना, मला बोलू तरी दे. किती बोलतीयस तू? हो बाबा, तुम्हाला तर आता मी बडबडीच वाटणार ना. दिवसभर इतकं काम करते तरी पण मी तुम्हाला बडबडीच वाटणार. अगं आई, मी तुला म्हंटल होतं ना की मी पॉली हाऊस मध्ये भाज्या पिकवणार. काय म्हणजे ही भेंडी तू तुझ्या पॉली हाऊस मध्ये पिकवलीस? दे की मग इकडं. हो आई, ही पॉली हाऊस मध्येच पिकवलेली भेंडी आहे. मग कसं वाटलंय तुला सरप्राईज? एकदम छान होतं हे सरप्राईज. मी हेच आठवत होते की मी कशाची भाजी बनवू. चल तर मग आता मी ह्याचीच छानशी भाजी बनवते. पण मी ह्याची भाजी गोल चकत्या करून बनवू का भरलेली भेंडी करू? आई, भरलेली भेंडीच कर, छान लागते. मी आता भरलेली भेंडीच करते. आई, नंदिनी पण आलीये, जरा भाजी जास्त कर. पण एवढ्या उशिरा तिची शाळा कस काय परत सुटली? थांब, मी तिला विचारतेच. नंदिनी, नंदिनी. काय गाई, तुम्हाला बोलवलंस का? एवढ्या उशिरा बरं तुझी कस काय शाळा घर सुटली? तू काय तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेलतीस का? अगं आई, आमचे लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीये का काय झालं? आम्हाला एका सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. ती माहिती ऐकताना तर माझ्या अंगावर काटाच आला. हो, तर आपल्या अंगावर काटा आलाच पाहिजे, शेवटी ते आपले शिवाजी महाराज आहेत.
तुम्ही दोघं बोलत बसा, तोपर्यंत मी भेंडीची भाजी बनवते व त्याच्यानंतर आपण जेवूया. हो चालेल आई. अगं दीदी, चल ना ग, मला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाला जी माहिती सांगितली ना ती आता मी तुला सांगणार आहे. हो चल, मी पण तुला एक माहिती सांगते. त्या दोघी जवळचं बोलत आहे तोपर्यंत आपण भेंडीची भाजी बनवूया. सर्वात पहिले तर आपल्याला भेंडी घ्यायची आहे व त्या भेंडीला या प्रकारे कापायचे आहे. सर्व भेंडी या प्रकारे कापून झाल्यानंतर तुम्हाला एका मिक्सरमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. या शेंगदाण्यांना मिक्सरमध्ये टाकून आपल्याला कूट बनवायचे आहे. कूट बनवून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर चिरायची आहे. सर्व कोथिंबीर चिरून झाल्याच्या नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये कूट काढून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कांदा मसाला, कोथिंबीर, त्यानंतर जिरे व यानंतर खोबऱ्याचे खीस टाकायचे आहे. या सर्व मिश्रणाला या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची आहे आणि त्यात तेल टाकून जिरं, मोहरी टाकून यात या प्रकारे भेंडी कढईत टाकून घ्यायची आहे. या कढईत भेंडी टाकून झाल्यानंतर भेंडीला परतून घ्यायचे आहे जोपर्यंत ही भेंडी वाफत नाही. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे व आपण जे कुटाचे जे मिश्रण केले होते तेही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला कूट व भेंडीला एकजीव होऊस तोपर्यंत मिक्स करायचे आहे. चला तर मग भरलेल्या भेंडीची भाजी तयार आहे. मी तर चालले आता जेवायला. तुम्ही पण भरलेल्या भेंडीची भाजी घरी बनवून ट्राय करून बघा. चल गाई, खूप छान अशी टेस्ट होती का त्या भेंडीच्या भाजीला. आता मला पॉली हाऊस मध्ये जाऊन सगळे काम उरकायचे. आणि हा नंदिनी, मोबाईल घेऊन नाही बसायचं, अभ्यास सगळा कंप्लीट पाहिजे. मी येऊन बघणार आहे. तुम्हाला हे तर पॉली हाऊस माहितीच आहे. या पॉली हाऊस मध्ये आपण कित्येक तरी कामे केली आहेत. या पॉली हाऊस मध्ये आपण कित्येक तरी झाडे लावली आहेत. पण तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. ते सरप्राईज आहे आपलं दुसरं पॉली हाऊस.